बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये दुःखद निधन झालं. पण त्यांची आठवण मात्र त्यांच्या तबला वादनाच्या रूपात आपल्या सगळ्यांमध्ये जागृत आहे. 1992च्या किशोर अंकातील ही एक छोटीशी गोष्ट मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे बरं का. या गोष्टीसाठी आभार किशोर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. गोष्टीचं नाव आहे वा उस्ताद वा, अर्थात तबला नवाज झाकीर. लेखक अनिल पांडुरंग शिंदे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. आज बडे बडे कलावंत त्याची साथ घेण्यासाठी उत्सुक असतात, कारण त्याच्या साथीमुळे त्यांच्या कलेला वेगळाच बहार येतो. मग ते सितारिया पंडित रविशंकर असोत, किंवा संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा असोत, किंवा विख्यात नर्तक बिरजू महाराज असोत, किंवा बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया असोत. या सर्वांना तो सारख्याच दमाने, ताकदीने आणि कलापूर्ण रीतीने साथ करतो. त्याची बोटं त्या अरुंदमुखी तबल्यावर थिरकू लागतात तेव्हा त्या चर्मवाद्याला देखील आपल्यात एवढे बोल सामावलेले आहेत याचा अचंबा होत असेल. एवढी पराकोटीची परिपूर्णता या कलाकाराने मिळवली आहे. ही परिपूर्णता अर्थातच घरातील परंपरा, असामान्य गुरूकडून मिळालेले विपुल ज्ञान, स्वतःचे अथक आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या त्रिवेणी संगमातूनच आली आहे. अशी परिपूर्णता मिळवणाऱ्या या कलाकाराचं नाव अर्थातच तबला नवाज झाकीर हुसेन. झाकीरला तबलावादनाची कला रक्तातून कशी प्राप्त झाली बरं? झाकीरचे पिता तबला नवाज अल्लारखा यांनीच प्रथम हुसेन घराण्यात तबला आणला. अल्लारखा यांचा जन्म जम्मूच्या पगवालचा. त्यांचे कुटुंब गरीब होते. घरातील 7 मुलांपैकी अल्लारखा एक. त्यांनी लष्करात जावं ही त्यांच्या पालकांची इच्छा. पण वयाच्या 8व्या वर्षी अल्लारखाजींनी पंजाबी घराण्याचे तबलावादन ऐकले. ते ऐकले आणि ते हरवूनच गेले. आपल्याला हेच करायचं असा निश्चय त्यांनी केला. निश्चय फक्त शाब्दिक नव्हता बरं का. त्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम घेतले. प्रारंभी मिळेल तेथून ज्ञान मिळवण्याचा यत्न केला, पण त्यांचं समाधान होईना. शेवटी गुरूच्या शोधार्थ त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी घर सोडलं. ते लाहोरला गेले. तिथे पोहोचेपर्यंत त्यांना अनेक दिव्यातून जावं लागलं, पण शेवटी गुरु गवसले. मियाँ कादिर बक्ष हे त्यांचं नाव. घर 13व्या वर्षी सोडलं, पण गुरु लाभले ते 15व्या वर्षी. दरम्यानच्या काळात आपल्यापाशी असलेल्या ज्ञानाच्या योगे त्यांनी वर्ग चालवले, पण स्वतःची ज्ञानाची तहान त्यांना भागवायची होती. याच काळात त्यांनी एका कार्यक्रमात वाजवलं. त्यांच्या 17 मात्रांच्या तालातील नैपुण्याने त्यांचे नाव झाले आणि ते ज्यांचा शोध घेत होते ते गुरु मियाँ कादिर बक्ष स्वतःच त्यांच्यापाशी आले. त्याने विचारलं, तुझे गुरु कोण? तेव्हा त्यांनी बक्ष यांचेच नाव सांगितले. इथे एकलव्याची आठवण येते, पण एकलव्याच्या कहाणीची पुनरावृत्ती मात्र नाही झाली. उलट गुरुने अल्लारखांना मंत्र दिला, दीक्षा दिली, गंडा बांधला. आणि मग सुरू झाली एक वेगळीच तपश्चर्या. 8 ते 12 तासांचा रियाज. काही वेळा सलग 8 तास ते रियाज करत, घामाने चिंब भिजत. यातूनच त्यांची साधना परिपूर्णतेकडे गेली. ज्ञात असलेल्या तबल्याचे सर्व 360 ताल त्यांनी आत्मसात केले. त्यात अनेक ताल होते. उदाहरणार्थ इंद्र ताल 19 मात्रा, शिरवाई ताल 17 मात्रा, लक्ष्मी व सालवंत ताल 18 मात्रा. अशा सर्व तालांवर त्यांनी हुकमत मिळवली. त्यांनी अक्षरशः घाम गाळला. झाकीरचा जन्म झाला तेव्हा अल्लारखा अंथरुणास खिळून होते. या नवजात बालकाकडे घरच्यांचं लक्षच नव्हतं. सर्वजण अल्लारखांचीच चिंता करत होते. सर्व नातेवाईक त्यांचं दर्शन घेण्यास येत होते. झाकीरकडे लक्ष देण्यास कोणास वेळच नव्हता. अल्लारखा यांनी त्यावेळी या नवजात अर्भकाला आपल्या जवळ देण्यास सांगितलं. मोठ्या कष्टाने त्यांनी त्याला धरलं. त्यांनी त्याच्या कानात तबल्याचे बोल म्हटले. या महत्त्वाच्या घटनेकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. सर्वजण चिंता करत होते ते झाकीरच्या पित्याची.
अगदी झाकीरची आई देखील. त्याचवेळी एक साधू तिथे आला. त्याने सगळं पाहिलं. त्यांनी सर्वांना सांगितलं, अरे या बाळाकडे लक्ष द्या, त्यामुळेच त्याचे पिताजी जगणार आहेत. आणि मग सर्वांचं झाकीरकडे ध्यान गेलं आणि खरोखरच झाकीरकडे लक्ष पुरवलं गेलं. परिणामी अलारखा यांची तब्येत सुधारत गेली. पुढे ठणठणीत झाली तब्येत. त्यावेळी अलारखा 30 वर्षांचे होते. मृत्यूपाशाला दूर केलेले अलारखा 70 नंतरही जुगलबंदीत उतरत असत. तर झाकीरला मरणासन्न वडिलांकडून तबलावादनाची दीक्षा मिळाली. पण झाकीरने आपल्या या पित्याला, आपल्या गुरुला मृत्यूकडूनही मागून घेतलं. झाकीरच्या जन्मानंतरचा तो काळ स्वतः अलारखांचा उमेदीचा असा काळ होता. बड्या बड्या कलावंतांबरोबर त्यांचे सातत्याने कार्यक्रम होत असत. त्यात सितारिया पंडित रविशंकर, बासरीवादक चौरासिया इत्यादींचा समावेश असे. पण त्यातूनही ते झाकीरसाठी त्याच्या अंगी ही कला भिनावी म्हणून प्रयत्न करत, किंवा रक्तातूनच मिळालेली ही कला उचंबळून वर यावी, बोटातून तबल्यावर उतरावी यासाठी वेळ काढत. बालक झाकीरला ते उघड्या अंगाने जवळ घेत, त्याचे कान आपल्या छातीला टेकवत आणि ताल म्हणत, त्याला स्पर्शातून, हृदयाच्या ठोक्यातून तबल्याचं ज्ञान देत. त्याच्या उघड्या पाठीवर ते हळुवारपणे तबल्याचे बोल वाजवत. त्यामुळे जणू त्याचं अंग अंग नादमय होत चाललं होतं. आईला झाकीरने डॉक्टर बनावं असं वाटे, पण त्याच्या पित्याने, त्याच्या गुरुने म्हणजेच अलारखा यांनी त्याच्या विकासाची दिशा ओळखली होती. तो कोण होणार, त्याला काय म्हणून ख्याती मिळणार याचे अचूक स्वप्न त्यांनी रेखाटलं होतं. वयाच्या अगदी 3ऱ्या वर्षापासूनच झाकीर अल्लारखांबरोबर संगीत मैफिलींना जाई. त्यांच्या मागे बसून एकचित्ताने ऐके. त्याला कधी मैफिलींना नेलं नाही तर तो जणू तांडव नृत्य करीत घर डोक्यावर घेई आणि मग शरणागत सर्व त्याला अलारखांबरोबर जाऊ देत. त्यामुळेच मग मैफिलीचं एक ज्ञान ती कशी जिंकायची हे तो नकळत आत्मसात करत होता. झाकीर पिताजींना कधीच सोडत नसे. तो 7व्या वर्षापर्यंत त्यांच्यापाशीच झोपायचा. त्यांचं ज्ञानसत्र अखंड चालू असायचं. मैफिल आटोपून घरी येईपर्यंत झाकीर जागाच राहायचा. अलारखा दमून घरी येत, पण तरीही त्यानंतर ते झाकीरला शिकवायला घेत. प्रथम जेवण होई आणि मग हे आगळं पितापुत्र गुरु शिष्य रियाज सुरू करत. रात्र पहाटेकडे झुके तरी रियाजाची लय बिघडत नसे. सारं अनौपचारिक पण तरीही शिस्तबद्ध रीतीने चाले. ज्ञान देणाराही आपल्या या शिष्योत्तमास सर्व देण्यासाठी आतुरलेला आणि शिकणारा देखील मिळेल ते सारं पदरात पाडून घेण्यासाठी आसुसलेला. साधना करण्याच्या या वयात झाकीरवर तशी फार बंधनं नव्हती. त्याच्या खेळण्यावर किंवा बाललीलांवर कोणतीही बंधनं नव्हती. पण तरीही अल्लारखाजींमधील म्हणजेच पित्यातील गुरु कायम जागा असायचा. क्रिकेट खेळण्यास झाकीरला त्यांनी बंदी केली होती. याचं कारण क्रिकेटचा ते दुस्वास करत असं नव्हतं, तर खेळताना हात बोटे जायबंदी होऊन तबल्याच्या रियाजात ज्ञानसाधनेत खंड पडू नये याची ते काळजी घेत. आणि हेच त्याचं कारण होतं. खरंच इतक्या हळुवार विचारांचा, सतत शिष्योत्तमाचा विचार करणारा गुरु आगळाच नाही का? असा गुरु लाभणारा शिष्यही भाग्यवानच नाही का? वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी झाकीरने पहिल्या जाहीर मैफिलीत भाग घेतला आणि त्यात त्याने साथसंगत कोणाला केली ठाऊके? सरोदवादक अली अकबर खा यांना. यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. त्याने भारतात सर्वत्र नाव गाजवलं, तबलावादन गाजवलं. दूरदर्शनवर त्याचा थिरकता हात पाहिला आणि वाटलं हा खरा तबला नवाज. वयाच्या 17व्या वर्षी झाकीरने अमेरिकेस उड्डाण केलं, पण पंडित रविशंकर यांचा उपदेश गाठीशी बांधून. परदेशी जाणं ठीक आहे, पण आपण आपल्या देशात, भूमीत कायम स्वीकारार्ह राहू याचं भान ठेवून जावं. आपली येथली मुळं उखडली जाणार नाहीत याची सदैव काळजी घ्यायला हवी. झाकीरने हे बालवयातले संस्कार कायम जपले. भारतमातेला तो कधीच विसरत नाही. आजही आपल्या पित्यास आपला अभिमान वाटतो याने त्याची छाती फुगते. आज त्याच्यासारखा तबला नवाज नाही, पण म्हणून तो कधी गर्वाने फुगलेला नाही. वयाच्या 37व्या वर्षी त्याला पद्मश्री मिळाली. हे त्याला कळलं ना, तेव्हा तो एका मैफिलीत तबला वाजवत होता.
पंडित रविशंकरही होते. त्यांनीच तिथे ही घोषणा केली. त्यावेळी झाकीर अधिकच विनम्र बनला. एखाद्या वृक्षाप्रमाणे उंची वाढताना तो आणखीनच झुकत होता. पद्मश्री मिळालेला हा झाकीर या घोषणेने भारावला. तो पुढे गेला आणि त्याने प्रथम उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ कलाकारांना वाकून नमस्कार केला. कलेच्या उत्तुंग शिखरावर असूनही एवढा विनम्र असणारा असा हा कलाकार दुर्मिळच. त्यांना बुक्स दॅट स्पीक तर्फे विनम्र श्रद्धांजली. धन्यवाद.